लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला खास बाब म्हणून स्वतंत्र बस आगार मंजूर करावे व जळकोट येथून लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवा सुरू कराव्यात या मागणीसाठी जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर 14 मे गुरुवार रोजीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। जळकोट तालुक्याच्या निर्मितीपासून जळकोटला स्वतंत्र बस आगार द्या या मागणीसाठी तालुक्यातील नागरिक गेली 27 वर्ष झाले सतत संघर्ष करत आहेत। तरी देखील सरकार दरबारी अद्याप या मागणीबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। एवढेच नाही तर लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण असताना देखील जळकोट येथून लातूरला जाण्यासाठी साधी बस सेवा सुद्धा उपलब्ध नाही। त्यामुळे जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांना तहसीलदारामार्फत निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत अन्नत्याग उपोषण माघार घेणार नसल्याचं उपोषणकर्ते जळकोट तालुका विकास परिषदेचे अध्यक्ष संग्राम कदम यांनी सांगितले। जळकोट तालुका होऊन जवळपास 25 वर्षे झाले। आजपर्यंत जळकोटला स्वतंत्र बस आगार मंजूर झालेला नाही। जळकोट तालुक्यातील असंख्य नागरिक यांना जिल्ह्याच्या कामाला जाण्यासाठी आजही जळकोट लातूर बस सेवा नाही आणि तालुक्यात सुद्धा बस सेवा नाही। आम्हाला स्वतंत्र बस आगार मिळावं यासाठी आम्ही जळकोट तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे अन्नत्याग आंदोलन चालूच राहणार आहे। आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे बस आगार आम्हाला मिळाले पाहिजे, आगार मंजूर झालेच पाहिजे।